नमस्ते. आजची आपली रेसिपी आहे सर्वांना आवडणारा, ते म्हणजे मुंबईचा वडापाव. सध्या मुंबईचा वडापाव दिल्लीमध्ये फार गाजतोय. तर आज उन्हाळ्याची सुट्टी आहे, त्यामुळे आपण ही मुलांसाठी बनवणार आहोत. मस्त असा वडापाव, ग्रीन चटणी आणि लाल चटणी, त्याच्याबरोबर तळलेली हिरवी मिरची. तर असा हा आज मस्त खमंग, चविष्ट आणि सर्वांना आवडीचा असा मेनू आहे. वडापाव हा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे आणि पाहिला की एक तरी वडापाव खायची इच्छा होतेच. मग तो वासच एवढा दरवळतो वडापावचा की नकळत आपले पाय त्या वडापावच्या गाड्याकडे वळतात. तर आज आपण घरीच बनवणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये पाणी घ्यायचं आणि 8 ते 10 बटाटे कुकरमध्ये उकडायला ठेवायचे. आता मीडियम गॅसवर याला 3 शिट्ट्या देऊन हा बटाटा आपण मऊ करून घ्यायचा. फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे. तर आता हे थोडंसं हलकं असं गरम करून घ्यायचं. हे आपल्याला बटाट्याला भाजी बनवण्यासाठी लागणार आहे. तर हे थंड झालं की याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, 8-9 लसूण पाकळ्या घालायच्या आणि जे आपण भाजून घेतलेले धणे आणि जिरे आहेत ते मिक्स करायचे. आता मिक्सरमध्ये आपण हे थोडंसं ओबडधोबडच असं वाटण करून घेणार आहोत. हे एकदम पाणी घालून बारीक वगैरे करायचं नाही, तर हाताला असं हे चरबरीत लागू शकतं आपल्याला. तर हे असंच ठेवायचं. थोडेसे धणे आणि जिरे बाजूला काढून ठेवायचे. आता चटणीसाठी आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर तुम्ही शेंगदाणे पण वापरू शकता किंवा मग सुकं खोबरं पण वापरू शकता. शेंगदाणे भाजून झाले की त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि 4-5 लसूण पाकळ्या घालायच्या. आता तेलामध्ये हे व्यवस्थित परतायचं. परतल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. आता जिरे पण तेलावर परतून घ्यायचे. शेंगदाणे आपण आधीच थोडे भाजलेले आहेत, त्यामुळे आता पटपट होतं. याच्यामध्ये घरचा मसाला 1.5 चमचा आणि कलरसाठी बेगडी मसाला, बेगडी मिरची पावडर अर्धा चमचा, हेही आपण या तेलामध्ये शेंगदाण्याबरोबर परतून घेणार आहोत. आता हा चटणीचा बेस तयार आहे, तो थंड करून घ्यायचा. तोपर्यंत आपले बटाटे शिजतात. कुकरमधून बटाटे काढून घ्यायचे. आता सुरीने हवं तर एकदा चेक करून बघा की बटाटे शिजलेत की नाही. आता हे बटाटे शिजलेले आहेत, तर याला गार करून याचं वरचं साल काढून घ्यायचं. तर हे सगळे बटाटे आपण इथे सोलून घेणार आहोत. बटाटे सोलून झाले की तुम्ही हाताने पण त्याला असे कुस्करू शकता किंवा मग सरळ सुरीच्या साह्याने त्याचे तुम्ही असे मीडियम साईजचे स्लाइस करू शकता. तर इथे मी एका बटाट्याला 4 काप केलेले आहेत आणि त्याचे पुन्हा असे बारीक तुकडे केलेले आहेत. तर तुम्ही या पद्धतीने बटाटा बारीक करू शकता. फक्त बटाटा किसायचा नाही, किसला की एकदम चिकट होतो आणि खूप पण त्याला असं बारीक रेंदून घ्यायचा नाही. तर ह्याला थोडासा अलगद राहील असंच आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. आता हाताने हा व्यवस्थित मिक्स करायचा. कुठे मोठा राहिला असेल एखादा बटाट्याचा तुकडा तर तो छोटा करून घ्यायचा. आता कढईमध्ये फोडणीला तेल गरम करायचं. इथे 1 चमचा तेल घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता भरपूर असं आलं आपण तेलामध्ये खिसून घेणार आहोत. आता हे आलं तेलामध्ये व्यवस्थित परतलं गेलं की याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालायची. कढीपत्ता व्यवस्थित परतला गेला की आपण जे मगाशी वाटण बनवून घेतलं, हिरव्या मिरच्या, लसूण आणि धणे जिरे, ते याच्यामध्ये मिक्स करायचं. आता जास्तीत जास्त आपण हा कोरडा मसाला बनवणार आहोत, त्यामुळे याच्यामध्ये आता जिरे पावडर अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, हेही तेलाबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचं. आता तुम्हाला हा मसाला कोरडा दिसेल तर आपल्याला हा असाच पाहिजे. आता हा मसाला भाजलेला आहे, याचा छान वास सुटलेला आहे. तर आता आपण जो बटाटा कुस्करून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हा मसाला मिक्स करून घ्यायचा. आता याला चवीप्रमाणे आपण बटाट्याच्या अंदाजानुसार मीठ घालायचं आणि मगाशी आपण जे धणे आणि जिरे भाजलेले थोडेसे बाजूला ठेवलेले, तर ते असे हाताने कुस्करून याच्यामध्ये घालायचे. म्हणजे मध्ये मध्ये वडापाव खाताना असं धण्याचा एखादा तुकडा आला तरी ते खायला छान लागतं. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि भरपूर अशी ताजी कोथिंबीर घालायची बारीक चिरून. आता हे सगळं मिश्रण हाताच्या साह्याने व्यवस्थित कुस्करून घ्यायचं आणि मसाला सगळ्या आपल्या बटाट्याला लागेल असं व्यवस्थित मिळून घ्यायचं. तर आता हा आपली अशी भाजी बटाट्याची तयार झालेली आहे. आता बटाटे वडे बनवायला मीडियम साईजचा गोळा बनवून घ्यायचा बटाट्याचा भाजीचा आणि त्याला थोडंसं असं चपटं करायचं, जेणेकरून आपल्याला तळायलाही सोपं जातं आणि मग आपल्याला पावामध्ये भरण्यासाठीही ते अगदी सोयीस्कर होऊन जातं. तर असा आधी गोल बनवायचा आणि त्याला आपण टिक्कीला करतो तसं अलगद थोडंसं दाबून चपटा करून घ्यायचा. तर या पद्धतीने आपण हे सगळे वडे आधीच बनवून घ्यायचे, म्हणजे मग आपल्याला तळताना खूप पटपट होऊन जातं. तर हे पहा, तुम्हाला किती वडा मोठा छोटा हवा त्या प्रमाणामध्ये तुम्ही अशा टिक्की बनवू शकता.
तर इथे मी थोड्याशा गोल आणि थोड्याशा चपट्या अशा दोन्ही प्रकारे केलेल्या आहेत. तर हे आपले वडे तयार झालेले आहेत. आता ह्याच्यासाठी ग्रीन चटणी लागणार आहे. तर तिथे भरपूर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना घ्यायचा, आलं घ्यायचं, कोथिंबीर घ्यायची. आता याच्यामध्ये तुम्ही कढीपत्त्याची ताजी पानं सुद्धा भरपूर घालू शकता. इथे मी खारी डाळ घेतलेली आहे. जर खारी बुंदी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपले फुटाण्याची डाळ पण घालू शकता. हिरवी मिरची, मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून याला आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं. म्हणजे ही आपली ग्रीन चटणी तयार होते. तर तुम्ही इथे फाफडा किंवा बुंदी सुद्धा घालू शकता. आता पीठ करण्यासाठी 1 कप बेसन पीठ आणि 1/4 कप आपण तांदळाची पिठी घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं, 1/2 टीस्पून हळद घालायची. आता हे मिश्रण मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण याला एकसारखं करून घेणार आहोत. जेणेकरून बेसन पिठामध्ये कुठलीही गुठळी राहता कामा नये. तर याला व्यवस्थित आपण हे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. तर हे आपल्याला खूप पातळही करायचं नाही आणि खूप घट्ट पण ठेवायचं नाही. आता सोडा थोडासा याच्यामध्ये घालायचा, सोड्यावर पाणी घालायचं. इथे 1/4 टीस्पून मी सोडा घातलेला आहे. आता तो चमच्याने व्यवस्थित फेटून घ्यायचा. आता हे मिश्रण जोपर्यंत तुम्ही हाताने मिक्स करत नाही तोपर्यंत तुम्हाला अंदाज येणार नाही की ते किती पातळ हवं आहे. तर हे या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर आता आपले वडे तयार आहेत, पीठ तयार आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि कडक कडक तेलामध्ये अशा झाऱ्यामध्ये घेऊन ह्या मिरच्या आपण तळून घेणार आहोत. फक्त काळजी घ्या, कारण तेलामध्ये मिरच्या पडल्या की त्या फुटतात आणि मग तेल एकदम असं आपल्या अंगावर किंवा चेहऱ्यावर उठू शकतं. तर थोडंसं मिरच्या खाली तेलात सोडायच्या, वर उचलायच्या, खाली सोडायच्या, वर उचलायच्या. असं करत करत हिरवी मिरची व्यवस्थित तळून घ्या. तळलेली गरम गरम असतानाच त्याच्यावर मीठ घालायचं, म्हणजे आपली मिरची तयार. आता जे बेसन पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे त्याच्या असे आपण थोडे थोडे धागे सोडून घ्यायचे. शेव सोडतो त्या पद्धतीने, कारण हे आपल्याला आता चटणीमध्ये मिक्स करायचं आहे. जे आपण लाल चटणी बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला हे कुरकुरीत असं बेसन तळून झालेलं मिक्स करायचं आहे, जेणेकरून चटणी मिळून यायला बरी पडते. तर तिथे तुम्ही शेंगदाणे पण वापरू शकता आणि मी म्हणाले तसे की सुकं खोबरंही तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला काय आवडतं त्या पद्धतीने तुम्ही चटणी बनवू शकता. आता हे या चटणीमध्ये मी मिक्स करणार आहे शेंगदाण्यांमध्ये. आता वडे तळायला घेऊया. ह्याच पिठामध्ये आता आपण जे वडे मगाशी बनवून ठेवले ते घालायचे आणि तेल एकदम कडक ठेवायचं आणि कडक तेलामध्ये हे वडे सोडायचे. पुन्हा थोड्या वेळानंतर थोडासा गॅस कमी करा आणि हे वडे अगदी व्यवस्थित तळून घेऊ शकता. तर तुम्हाला अंदाज आला की मग तुम्ही जास्तीत जास्त वडे कढईमध्ये घालू शकता. आता हे वडे मी इथे 4 तळायला टाकलेले आहेत. तर हे आता आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत. तर हळूहळू कलर पण पहा, एकदम सुंदर कलर यायला लागतो. तुम्हाला ओवा आवडत असेल तर तुम्ही बेसनच्या पिठामध्ये ओवा सुद्धा घालू शकता. असे आपले खमंग बटाटे वडे आता तळून होत आलेले आहेत. तर वरून असं क्रिस्पी लेअर, आतमध्ये मस्त बटाट्याची भाजी आणि गरम गरम वडापाव, म्हणजे काय वेगळीच मजा असते. तर हा वडे आता आपले हे तळून झालेले आहेत. तुम्ही एखाद्या डिशमध्ये टिश्यू पेपर घेऊन त्याच्यावर पण हे वडे व्यवस्थित निथळून काढू शकता. तर हे पहा, दिसायला पण एकदम सुंदर झालेले आहेत. याला हिरवी मिरची घालून तुम्ही वड्याचे जे तिखटपणा आहे तो कमी जास्त करू शकता. तर हे आता वडे मी काढून घेते. याच पद्धतीने आपण बाकीचे वडे सुद्धा व्यवस्थित तळून घेणार आहोत. तर हे पहा, इथे मी डिशमध्ये टिश्यू पेपर ठेवलेला आहे. तर तुम्ही असं टिश्यू पेपरमध्ये ठेवून एक्स्ट्राचं ऑइल पण काढू शकता. आता याच पद्धतीने एकदा तुम्हाला अंदाज आला की तुम्ही जेवढे बसतील तेवढे कढईमध्ये वडे घालून ते व्यवस्थित तळून घेऊ शकता. बटाटे वडा हा असा गरम गरम खायलाच छान लागतो. त्यामुळे जसं तुम्हाला खायचं असेल त्या पद्धतीने गरम करून लगेच बनवू शकता. तर आता इथे मी थोडे वडे आता तळून घेतलेले आहेत. आता चटणीसाठी आपली ही लाल चटणी राहिलेली आहे. तर ते सर्व मटेरियल मिक्सरमध्ये घालून एकदा आपण ह्याला फिरवून घेणार आहोत. ही चटणीसुद्धा आपण खूप बारीक करायची नाही. यालाही आपण थोडीशी अशी मोठी जाडसर ठेवणार आहोत. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही चटणी आपण करून घ्यायची. तर ही पहा, आता ही आपली लाल चटणी तिखट अशी तयार झालेली आहे. तर आता आपली लाल चटणी तयार आहे, ग्रीन चटणी तयार आहे, वडे तळून तयार झालेले आहेत, पाव आपल्याकडे आहेत.
तर ही हिरवी मिरची तळून घेतलेली आहे. बऱ्याच जणांना आंबट गोड चटणी आवडते, तर तीही आपण इथे घेतलेली आहे. याची रेसिपी मी तुम्हाला याच्या आधीही पाणीपुरीच्या वेळी दाखवलेली आहेच. ग्रीन चटणी आहे. आता आपली सगळी तयारी झालेली आहे. तर आता आपण वडापाव बनवायला घेऊया. पावाला असं सुरुवातीला सुरीच्या साह्याने कट करून घ्यायचं. आता याला पहिल्यांदा ग्रीन चटणी लावायची. तुम्हाला जसं आवडत असेल तशी चटणी तुम्ही लावून याला खाऊ शकता. तुम्हाला आंबट गोड चटणी आवडत असेल तर ग्रीन चटणीच्या ऐवजी तुम्ही आंबट गोड चटणी पण लावू शकता. इथे मी ग्रीन चटणी लावलेली आहे. थोडा घरचा मसाला घातलेला आहे आणि जी आपण लाल चटणी बनवली आहे ती याच्यामध्ये लावलेली आहे वरून. आता आतमध्ये बटाटे वडा घातला की हाताने वरून पाव थोडासा दाबायचा आणि मस्त तळलेली हिरवी मिरची आणि हा आपला गरमागरम वडापाव तयार झालेला आहे. तर नक्की डिश एन्जॉय करा. आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.